नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात कमी साईज म्हणजे 28 साईजमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार. तर कस्टमरचं आपण बॉडीवर पण माप घेतले आणि मापाचा पण ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलला हा व्हिडिओ पडन. जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला माझ्या कामाची पद्धत पूर्ण पाहायला भेटेल. तर याची कटिंग सगळ्यात छोटी साईजमध्ये सगळ्यात महत्त्वाचे माप कोणते कोणते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे उंची. तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर मी याची उंची कस्टमरची 12.5ची आहे, तर आपण 13.5 इंचाची उंची घेऊ. तुम्हाला उंची याच्यापेक्षा कमी लागत असेल तर कमी घेऊ शकतात, जास्त लागत असेल तर जास्त पण घेऊ शकतात. एक लाईन आखून घेतली. आता शोल्डर आपल्याला घ्यायचे 5 इंचाचं. मोंड्यासाठी पण आपण 5 इंच घेऊ. 7 हा चौथा भाग येतो. 28 चेस्ट आहे. 2 इंच आपण लुजिंगसाठी ठेवलंय. आता जेवढं कंबर आहे कस्टमरचं त्यानुसार आपल्याला कंबर घ्यायचंय. तर मी कंबर एकदा चेक करते. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर जरी माप घेतलं तर त्यानुसार घ्या. 23 कंबर आहे. 23चा दुसरा भाग आला 11.5 इंच आणि चौथा भाग आलाय जवळजवळ 6 इंचाला एक लाईन कमी. तर त्यानुसारच आपल्याला घ्यायचंय. 1 इंच आपण पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपले हे माप पूर्ण क्लिअर झालेत. नंतर 1.5 इंचावर आपल्याला एक पाठीमागच्या मोंड्यासाठी मार्किंग करायची. 1.5 इंच आहे का नाही आपण चेक करू. बरोबर 1.5 इंचच बसते आणि फ्रंट साईड आपल्याला 1 इंच. गळा घेतलाय आपण 2 इंचाचा. कस्टमरला याच्या अगोदर पण याच्यावर ब्लाऊज आपण शिवून दिलेला, खूप सुंदर त्याची फिनिशिंग आली. त्याच्यानंतर कस्टमरने हा आपल्याकडे दुसरा ब्लाऊज टाकलाय. तुम्ही गळा वेगळा देऊ शकता. मी 28 साईज आहे, तर मग मी 80 अस्तर घेतले. साईजनुसार अस्तर घ्यायचंय. पाहू शकतात. आता हेच बाजू मी जागेवर पलटी केले. आता याच्यामध्ये काय करायचंय, जिथं आपल्याला हा कपडा बसतो म्हणजे आपण जो पाठीचा भाग आपण कट केलाय ते थोडासा प्रेस करायचा, म्हणजे आपल्याला खालचे पॉइंट सगळे लक्षात येऊन जातील. कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आता ही जी लाईन आहे नॉर्मल, जो आपला अस्तरला जो काट येतो मी तो पूर्ण सोडून दिलाय. ते हुकलूक पट्टीसाठी जरी बोललं तरी चालते. ही मार्किंग आपण लक्षात घ्यायची. अर्धा इंच आपण खालच्या साईडला उतरले म्हणजे फ्रंट मोंडा हा आपला खोल असतो. दोन इंचाचा पॉइंट आपल्या लक्षात आलाय. फ्रंट गळा घ्यायचा आपल्याला 6 इंचाचा. आकार तुम्ही वेगळा देऊ शकतात गळ्याला. परत एकदा सांगते. आता आपल्याला टक्स साठी काय करायचंय, 2.5 इंचावर आपण एक पॉइंट दिला. आता आपल्याला चेस्ट आहे 28, तर आपल्याला जास्त मोठा टक्स घ्यायचा नाही. आपण 1 इंचाचा जरी टक्स घेतला तरी चालते, कारण चेस्ट हेवी चेस्टनुसार आपण टक्स घेतो. अर्धा इंच इकडच्या बाजूने ठेवा आणि अर्धा इंच ह्या बाजूने ठेवा. मग तो टक्स तुम्ही 4 इंचाचा जरी घेतला तरी चालतंय वरती. हे 1 टक्समध्ये शिवा ब्लाऊज, किंवा काय करा, जर तुम्हाला प्रिन्सेस शिवायचा आहे तर आपण अशा पद्धतीने त्याला मार्किंग करू. आता हा झाला इथपासून आपण जर बोललं तर 1 इंचाचा टक्स. अशा पद्धतीने हा ब्लाऊज झालाय कटिंग. तर कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता राहिला प्रश्न बाही कटिंगचा. तर बाही कटिंग कशी केली पाहिजे, तर जुने व्हिडिओ जाऊन बघा किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले का आपल्याला बाही कटिंग करताना कोणतं माप गरजेचं आहे. आणि पटकन आपण 2 मिनिटात बाही कटिंग करू. कारण सगळ्यात अगोदर आपल्याला
पूर्ण ब्लाऊज जर बोललं तर बाही कटिंग पण त्याच्यात आली पाहिजे. तर हे माप घ्या, घडी टाका किती बसतं, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करा आणि बाही सोप्या पद्धतीने कट करा. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.